जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. विश्वासाने घेतलं जाणार एकच नावं, आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची, नफा तुमचा, प्रसिद्धी आमची. चला संपर्क करा. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. रत्नाकर औसेकर पॉडकास्ट स्टुडिओ, लातूर. मित्रांनो, आज माझ्या स्टुडिओमध्ये कोण आहे माहिती आहे? आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरण तज्ञ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या जवळपास, माझा तर अंदाज आहे तर 5 ते 6 करोड लोकांनी तुम्हाला ऐकलेलं आहे. दूरदर्शनच्या माध्यमातून, चॅनल्सच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून. कधी भूकंप झाला, अतुल देऊळकरांना फोन येतो, या तुमची आम्हाला मुलाखत घ्यायची आहे. काही नैसर्गिक आपत्ती आली की अतुल देऊळगावकर सरांना फोन येतो, काय मत आहे तुमचं? कुठं भूस्खलन झालं, अतिवृष्टी झाली, भूस्खलन झालं, दुष्काळ पडला, ज्या ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली, आवर्जून आठवण अतुल तुमची येते. आता अतुलांना आम्ही अतुल म्हणू, अतुल म्हणायचं, साहेब म्हणू. आपण शाळेतले मित्र आहोत त्यामुळे अरे जरे म्हणायचं. बरं का? आणि सुरुवातीलाच ते चित्रपटाच्या आधी डिस्क्लेमर असतो की नाही, यामधल्या व्यक्ती आणि प्रसंग यात साधर्म्य आढळले असतो, योगायोग समजा, तसं मी एक डिस्क्लेमर देतो. मी आंतरराष्ट्रीय तज्ञ वगैरे नाही. रत्नाकर जसा संवादक आहे तसा मीही एक संवादक आहे. आपला मुख्य भूमिका ही संवादाची आहे. पण अनेक देशामध्ये अतुल, अनेक देशामध्ये तुम्हाला निमंत्रित केलं जातं, मग ते पर्यावरणावर बोलण्यासाठी वगैरे. पण ते बोलवतात, पण शेवटी लोक तज्ञांकडनं, शास्त्रज्ञांकडनं ऐकून आपल्याला सगळ्यांना सांगणं हा आपला मुख्य रोल. आपल्याला अगदी शेवटपासून सुरुवात करायची, अगदी झिरो पासून. आम्ही राजस्थान शाळेतले विद्यार्थी मित्रांनो. अतुल सर मी का म्हणतो, माझ्यापेक्षा 1 वर्ष सिनियर म्हणून ते 76च्या बॅचचे, म्हणून मी आवाजवा बोलायचा मला अधिकार आहे नाहीये. आणि मी 77चा बॅच, त्यामुळे मी छोटा. वयानं जरी आम्ही सारखे असलो तरी 1 वर्ष पुढे, म्हणजे 1 काकण जास्त आहे बरं का मित्रांनो. म्हणून आता मी अरे तुरे बंद करणार आणि अतुल सर म्हणणार. सर, आपल्या बॅच मधले अनेक लोकांनी MBBS झाले, डॉक्टर झाले, आज 20-20 करोडच्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या. अतुल, तुम्हाला वाटलं नाही? अरे राहू दे, खरंच ते जास्त मोकळेपणानं सोपं. मला का बोला वाटतं की हा असा वृक्ष विषय, पर्यावरण हा वृक्ष विषय अतुल देऊळकरनी का निवडला असेल? म्हणजे आज प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थार्जन पाहिलं जातं, व्यवहार पाहिला जातो. आणि मग मला कधी कधी हे होतं की अरे, एवढे मित्र डॉक्टर झाले, आमचे क्लासमेट सगळे हे झाले, मोठे झाले. आमचा अतुल तर त्याच्यापेक्षा फास्ट होता वर्गामध्ये, आणि हा पर्यावरणाकडेच गेला आणि भाषण तेच सुटला. आता ते त्यांना सुद्धा डॉक्टरची पदवी मिळाली तुम्हाला नाही अजून, म्हणजे PhDच काम. तर मग पण का वाटलं नाही की मला पर्यावरणच हा विषय निवडायचा? थोडं मी आता डायरेक्ट आपण 10वीच्या पुढे आलो. नाही, त्याचं झालं असं रत्नाकर की मी मेकॅनिकल इंजिनियर झालो. त्यानंतर मी नोकरी केली. मी लोणावळ्याला नोकरीला होतो एका बेरिंग कंपनीमध्ये. नंतर मी महिंद्रामध्ये होतो नोकरीला. आणि तेव्हा वैद्य गुरुजी जयंतराव वैद्य आपले, त्यांना लातूरमध्ये इंजिनियर्सनी एकत्रित मिळून काही करावं असं वाटत होतं. मग त्यामुळे ते प्रत्येक तरुण पोराला म्हणायची की तू इथे येऊन, त्यावेळेला आपण स्वयंरोजगार म्हणतो, तो स्मॉल स्केल इंडस्ट्री चालू कर. तसं मग त्यांनी मला, तू नवीन काय शिकतोय सांग. तर मग मी त्यांना सांगितलं की मी कारखान्यामध्ये अल्ट्रासॉनिक टेस्टिंग करतोय. म्हणजे मेडिकल मधली जी सोनोग्राफी आहे ना, ती खूप अलीकडची आहे. इंडस्ट्रीयल सोनोग्राफी ही दुसऱ्या महायुद्धानंतर आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये क्रॅक आहे का, डिफेक्ट आहे का, ट्यूब मध्ये आहे का, प्लेट मध्ये आहे का, शाफ्ट मध्ये आहे का, हे बघायचं मला काम मिळालं होतं. तर म्हणलं मी ते करतोय. त्यानंतर हे जे पंखे असतात, मोठ्या मोठ्या कारखान्याचे टर्बाईन असतात, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन किती आहेत, ते कसे कमी करता येईल. तर ते म्हणले इथे येऊन कर आणि शेतकऱ्यासाठी कर.
मग मी आलो, काही न पुढचा मागचा न लातूरला यायला मिळतं. आणि एक उद्देश असाही होता, आपण त्या काळामध्ये फक्त करिअर करायचं असं नव्हतं. मग आपण नाटक करू, त्यानंतर विज्ञान चळवळीमध्ये मी शिकत असताना नाट्य क्षेत्राचा अनुभव होता. स्कूलपासूनच आणि छंद पण होता. तर मग नाटकं करावीत, काही विज्ञान चळवळीमध्ये सहभागी व्हावं, अशा अनेक चळवळीशी संबंधित होता, त्या कराव्यात असं सगळं डोक्यात होतं. त्यामुळे इथे आलो. इथं आल्यानंतर तो व्यवसाय आधी अजिबात चालला नाही. मग 1985ला भोपाळचा जो अपघात झाला खूप मोठा, भोपाळ वायुकांड, जिथं पहिल्या दिवशी 5,000 आणि नंतर दररोज 3 असे 10 ते 15,000 लोक भोपाळच्या वायुकांडात वारलेले आहेत. आपल्याकडे त्याची खबरच नाही. टोटल किती गेलेले आपल्या भोपाळच्या मध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये 5,000 लोक वायू गळतीत डायरेक्ट गेले. आणि त्याच्यानंतर दररोज 3 असं 10 वर्ष गेलेले आहेत लोक. आणि म्हणजे हिरोशिमाचे जसे परिणाम झाले तसं याच्यातून मिथिल आयसोसायनाइट असा जो गॅस बाहेर पडत होता, त्यामुळे गर्भावर परिणाम झाले, मुलं मतिमंद निर्माण झाले. अजूनही तिथं त्याचे इफेक्ट अजूनही त्याचे इफेक्ट आहेत तिथे, अजूनही आहेत. कारण ते पूर्ण तुमच्या शरीरावर, तुमच्या जेनेटिक्सवर परिणाम केलेले आहेत. याच्यावर मी अनेक वेळेला मी तिथं भोपाळला जाऊन काय बघून कारण का असेल भोपाळच्या दुर्घटने? भोपाळमध्ये युनियन कार्बाइड नावाचा कारखाना होता, जो आपली बॅटरीचे सेल, एव्हरेडी बॅटरीचे सेल तिथं तयार व्हायचे भोपाळमध्ये. ही अमेरिकन कंपनी. आणि तिथं पूर्वी अपघात होत होते. तिथली जी अतिशय विषारी द्रव्य साठवणारी तिथं टाकी होती, मिथेल आयसोसायनाइट, आणि तिचं टेम्परेचर वाढू द्यायचं नसतं. तर ही सगळी काळजी घेण्यासाठी जी यंत्रणा करावी लागते ती तिथं करत नव्हते. आणि तिथला एक छोटा पत्रकार होता राजकुमार केशवानी, तो गेले 5 वर्ष आधी, म्हणजे 5 डिसेंबर 1985चा हा अपघात आहे, त्याच्या आधीपासून तो लिहित होता. त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, म्हणजे त्याचं सिरियस घेतलं नाही, कोणीही सिरियस घेतलेलं नाही. आणि हा कारखाना रेल्वे स्टेशनच्या बाजूला, त्याच्या आजूबाजूला झोपडपट्टी, आणि रात्रीतनं तो, त्याच्यावर अनेक सिरियल आलेले आहेत. आता के मेननची आलेली आहे रेल्वे मॅन नावाची. त्यांनी रेल्वे आणून रेल्वेतनं लोकांना पाठवून 2-3 हजार लोकांचा जीव वाचवला. असं सगळं झालं होतं. पण मुद्दा असा होता की ते मिथेल आयसोसायनाइट आल्यानं आणि वाऱ्यानं ते पसरल्यानं काही लोक त्यावेळेला मेले. आणि नंतर ज्यांच्या शरीरात गेले त्यांना कॅन्सर झाला, गर्भपात झाले, गर्भ विचित्र निघाले. जे हिरोशिमा नागासाकीमुळे झालं त्याच पद्धतीचं सगळं. त्याच घटनेनं तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली, मिळाला. त्यांनी एक महत्वाचा बदल माझ्या नाही, देशातल्या पर्यावरण चळवळीला त्यांनी दिशा मिळाली. देशातल्या हे अनेक जण एका सरकारही जागं झालं, सरकार जागं झालं. त्यानंतर अनेक कायदे झाले, खूप बदल त्या घटनेनंतर झाले. जसं तिकडं झालं तसं इकडं मग मी सांगायला लागलो की औद्योगिक अपघात होऊ नयेत म्हणून जरा तुम्ही काळजी घ्या. आणि त्यामुळं याच्याकडे थोडंसं, नाही तर आपल्याकडे अजूनही औद्योगिक सुरक्षा पुरेशी सिरियसली घेतली जात नाही. कामगार मेला तर कोणाला फरक पडत नाही. बरोबर. आपल्या आजूबाजूच्या कारखान्यात, मी नाव सांगत नाही, तुम्ही बघितलं असेल की टाकी गळाली आणि 15 जण भाजून गेले. बरोबर. हे पूर्वी होत नव्हतं, व्हायला नाही पाहिजे, पण हे वारंवार घडतायत. कारण क्वालिटी कंट्रोल नाही, चांगलं मटेरियल घ्यायचं नाही, आणि नंतर इंडस्ट्रियल सेफ्टीची पुरेशी काळजी घ्यायची नाही. झाल्यानंतर त्यांना कॉम्पेन्सेशन पण पुरेसं दिलं जात नाही. असे अनेक कारण आहेत. तर थोडक्यात त्या स्टोरीवरनं पुढे येताना मग नंतर हळूहळू माझा थोडासा व्यवसाय बरा चालत गेला. त्यातून माझं पोटापाण्याचं, आजही अनेक जणांना प्रश्न पडतो की माझं पोटापाण्याचं भागतं, मला सुद्धा पडला. तर माझं जे काही मिळतं पोटपाणी ते त्या कन्सल्टन्सीवर चालतं. आणि मग इतर वेळेला मी याचा उपयोग, मी हे ठरवलं होतं की मला वेळ पाहिजे, जो नोकरीत मिळत नव्हता ना तो व्यवसायात मला वेळ पाहिजे. म्हणून मी असा निवडला की मला 24x7 365 दिवस काम नकोच आहे. हे मला आधीपासून माहिती होतं, काहीतरी करायचं होतं. यातून काय, आपल्या आधीच्या पिढींनी इतकं काम करून ठेवलं ते बघत आपण मोठे झालोत ना. म्हणजे इथं जयंत वैद्य असतील, मुंबई म्हणजे अरविंद गुप्ता आहेत, म्हणजे IITतनं बाहेर आलेल्या लोकांनी समाजासाठी वेळ देऊन वेगळं काम केलेलं आहे. ते बघत बघत आपण मोठे झालेलो आहोत. त्यामुळे त्यातनं काहीतरी आपल्याला करावं असं वाटत होतं. आणि बरोबर त्या काळामध्ये आपल्या समाजातलं मूळ दुःख, दैन्य याचं कारण काय, तर
पर्यावरण आत्ता सगळ्यांना लक्षात यायला लागलेलं आहे. अजूनही पुरेसं लक्षात आलेलंच नाहीये. जर पर्यावरण श्रीमंत असेल तर तुमचा भाग श्रीमंत असतो, पर्यावरण दरिद्र असेल तर तुम्ही दरिद्र होणं स्वाभाविक आहे. आज जे संकट निर्माण झालेले आहेत पर्यावरणाचे, कुठं अतिवृष्टी तर कुठं दुष्काळ, कुठं येतोच आहे पाऊस, कुठं बिलकुलच नाही. म्हणजे ही जी याला कारणीभूत आपणच होत आहे. आपण स्वतः म्हणजे माणूस आहे असं म्हटलं जातं, पण तो प्रचार आहे. याच्या मागं 100 कंपन्या आहेत जगातल्या 100 कंपन्यांनी मिळून जगाचं वाटोळं चालवलेलं आहे. याचं कारण जग नेते चालवत नाहीत, या कंपन्या चालवतात. हे अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाऊन त्याच्या पाठीमागचं राजकारण समजून घेऊन आता लक्षात आलेलं आहे की देश कोणी चालवत असू दे, त्याच्या पाठीमागून सूत्र त्या कंपन्या करत असतात. त्यांनी जे जे काही करून ठेवलेलं आहे अनेक गोष्टी, त्यातलं एक गाभा काय, सूत्र काय, आपण सूत्ररूप शिकलोय शाळेपासून. तर ते बरोबर. दुसरं महायुद्ध 1946 साली संपलं. त्यानंतर जे देश स्वतंत्र झाले त्यांनी काय केलं की मुख्य तुमच्या नियोजनाचा भाग, तुमच्या देशाचं मुख्य प्लॅनिंग हे युद्ध सज्जता हे झालं. हा, रस्ते कशासाठी, रणगाडा पटकन जावा म्हणून, रेल्वे कशासाठी, सगळं अम्युनिशन तिकडं टोकाला ह्याला जाऊ दे, कुठे बाउंड्रीला जाऊ दे वगैरे म्हणून. सगळं संशोधन हे युद्ध सज्जतेसाठी होतं. 2000 नंतर खरं तर आपण हवामान बदल हा जास्त मोठा धोका आहे जगाला पूर्णपणे. आणि आता अनेक शास्त्रज्ञ सांगतायत की 2100 साली तुम्ही किती आशा करा, काही करा, अतिशय कमीत कमी म्हणजे कदाचित 10% जनता 2100 साली असू शकेल. जवळ आलं, खूप जवळ आलंय. अरे बापरे. म्हणजे मी 2015च्या पॅरिस, सगळ्यात महत्वाची कॉन्फरन्स जी झाली पॅरिसला, जागतिक हवामान परिषद, तेव्हा सांगितलं होतं की येत्या 10 वर्षात जर आपण पृथ्वीचं तापमान 1.5 अंश सेल्सिअसनं वाढू दिलं नाही पाहिजे, म्हणजे औद्योगिक क्रांतीला जे तापमान होतं ना त्याच्यापेक्षा 2024 साली 1.4 तापमान वाढलेलं आहे. आता जे भोगतोय आपण ते त्याचे परिणाम. आता आपण पाहिलेले टीव्ही मध्ये दाखवत होते की ज्या देशांमध्ये आपण थंड हवेचं ठिकाण म्हणून लोक जात होते 44, तिथं 44, त्यांच्यासाठी ते खूप आहे लंडनसाठी. आणि त्यामुळे आता त्याकडे आपण नंतर येऊ, पण ही जी उष्णतेची लाट येते आपल्याकडे 48 डिग्री टेम्परेचर जाते, त्या उष्णतेच्या लाटेकडे मी नंतर येतो. तर हे जे सगळं काही चाललेलं आहे ते इतक्या वेगानं वाढत जाणार आहे की शास्त्रज्ञ अपेक्षा करतात त्याच्यापेक्षा खूप वेगानं वाढत आहे. आणि याचं मुख्य कारण कार्बन उत्सर्जन आहे. ते कार्बन उत्सर्जन जगाचं 2025 पर्यंत कमी असं करायचं की पृथ्वीचं तापमान 1 अंशपेक्षा जास्त वाढू नये. यावर जगाने 190 देशांनी ईव्ही गाड्या वगैरे सध्या होकार दिला होता, पण कोणीही हे केलेलं नाहीये. उलट हे वाढते युद्ध यामुळे कार्बन उत्सर्जन इतकं वाढत चाललंय. आणि आता हे आपण झोपेत टकमक टोकाकडे चाललोय. हे यात अजिबात अतिशयोक्ती नाही. आणि हवामान बदलामुळे आपत्तीचा एक कॅलेंडर तयार केलं गेलंय. ते 2022 पासून कॅलेंडर तयार केलंय जगाचं आणि देशाचं. आपण देशाबद्दल बोलू. 2022 साली 365 पैकी 218 दिवस रोज कुठे ना कुठेतरी आपत्ती होती. आणि 2025 साली 365 पैकी 332 दिवस रोज कुठे ना कुठेतरी आपत्ती आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट, प्रमाण वाढतच आहे, चक्रीवादळ प्रमाण कमी प्रचंड वाढत आहे. म्हणून टकमक टोकाकडे जात होतो. म्हणून आपण टकमक टोकाकडे जातोय. आणि 2100 साली काय काय होईल तर एकही सदा हरित अरण्य, वर्षावन म्हणतो, अमेझॉन, आपल्याकडचं सायलेंट व्हॅली, हे शिल्लक राहणार नाही. आणि आता आपलं शरीर आहे ना ते 35 पर्यंतचं तापमान टेम्परेचर सहन करू शकतं. 40 नंतर आपलं शरीर खूप थकायला लागतं. आणि 41-42 ला शरीरातल्या रक्तवाहिन्या फुगायला लागतात, गुठळ्या तयार व्हायला लागतात आणि गुठळ्या फुटून सुद्धा आपण मरू शकतो. या उन्हाळ्यात आता दिल्लीमध्ये प्रचंड जाणवलं. साधारणपणे 2-3 हजार लोक दररोज जातात. आपले 90% कामगार उघड्यावर काम करतात. म्हणजे असंघटित कामगार कुठं काम करणार आहेत? वीटभट्टी कामगार कुठं काम करणार? शेतमजूर कामगार कुठं काम करणार? तर आता 45 हे नॉर्मल होणार आहे. नॉर्मल 2030 नंतर 45 हे नॉर्मल होणार आहे.
आणि जास्तीत जास्त तापमान अधूनमधून 55 ते 60 पर्यंत जाईल. आपण जगणं अशक्य आहे त्याच्यामध्ये. कोण कधी, आणि आपल्याला इथं एसी पंख्यामुळे काही त्रास नाहीये. होय. आपल्याला माहितीये का, गोंधरीला हा. एप्रिल महिन्याच्या अखेरीत गोंधरी होय. एक बाळ साडीच्या दुपट्यामध्ये झोपाळ्यात जुन्यामध्ये ठेवलं होतं. हा. पत्र्याची खोली होती. हा. पत्र्याच्या खोलीमध्ये बाहेर 41 टेम्परेचर होतं, ते आतमध्ये 50 होतं. पंखा लावला नव्हता. त्या बाईनी आंघोळ करून त्याला ठेवलं. 2 तासानं थंडगार. आपल्याला काही वाटत नाही. हे वाढत जाणार आहे. मग आता याचे उपाय सोपे आहेत. जर तुमच्याकडे झाडांचं प्रमाण इतकं असेल की केवळ झाडं वृक्षाच्छादन 5 ते 10 अंशांनी तापमान करून देतात. तेवढं जरी 5 ते 10. हा. म्हणजे आता लातूरमध्ये लोकसंख्या 5 लाख आहे, तर इथे 10 लाख झाडं का नाही आहेत? हा. चीनमध्ये जसे होतात, जपानमध्ये होतात, युरोपमध्ये होतात, तर आपण त्याला कधी महत्वच देत नाही. आणि त्यामुळे काय होतंय की एक झाड तुटलं तर काय होतंय, तर एक झाड ही इकोसिस्टीम असते पूर्णपणे. इकोसिस्टीम म्हणजे काय, त्या झाडावर एक खार असेल तर 450 कीटक असतात, पक्षी असतात, पक्ष्यांची घरटी असतात, आणि म्हणून ती एक पूर्ण पर्यावरणीय यंत्रणा आहे. आपल्याकडं गेल्या 5 वर्षात 6 लाख हेक्टर जंगल तुटलेलं आहे. म्हणून आपण पुढच्या पिढीचं वाटोळं करत आहोत. हवा प्रदूषण किती आहे जगामध्ये? जेवढे बळी जातात दूषित हवेचे, आपल्याकडे 12 लाख बळी जातात. दिल्ली ही अस्थमाची राजधानी झालेली आहे, आणि त्यामध्ये मरणाऱ्यांचं प्रमाण बालकांचं जास्त आहे, कष्टकऱ्यांचं जास्त आहे. असं जे आपलं वर्तन आहे की हा प्रश्न अस्तित्वातच नाहीये. मग हे कोणासाठी होतंय? आपण कॉन्क्रीटचं काहीतरी बांधणं याला जो विकास समजतोय, याच्या जसं जसं खोलात गेलो की याच्या इतक्या पद्धतीने अभ्यास केला जातो, आणि सुदैवानं यात काही भारतीयच आहेत. जगामध्ये काय आहे की पर्यावरणातलं नोबेल म्हणतात, टायलर नावाचा पुरस्कार आहे, फार थोड्या लोकांना मिळालाय. भारतातल्या तो MS स्वामीनाथन सरांना मिळाला होता, माधवराव गाडगिळांना मिळाला होता. आता आणखीन 2 आहेत सध्या. एक केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्रोफेसर पार्थोदास गुप्ता म्हणून आहेत, आणि एक स्वीडनमध्ये आहेत पवन सुखदेव. मला या दोघांनाही भेटता आलेले, त्यांच्या मुलाखती घेता आलेल्या आहेत. हे निसर्गाचं अर्थशास्त्र समजून सांगतात, अदृश्य अर्थशास्त्र. अदृश्य. हा, कारण दिसत नाही आपल्याला. कसं आहे, आपण त्याच्याबद्दल एक फार सुंदर वाक्य आहे, 100 वर्षापूर्वी ऑस्कर वाईल्ड नावाच्या साहित्यिकाने लिहिलंय. लोकांना प्रत्येक गोष्टीची किंमत समजते, मूल्य कशाचंच समजत नाही. नाउडेज पीपल नो प्राइस ऑफ एव्हरीथिंग, व्हॅल्यू ऑफ नथिंग. तर ते काय म्हणतात की ऑक्सिजनची किंमत काय. आपण दररोज 10,000 लिटर हवा आत घेतो, त्यातनं 1,000 लिटर ऑक्सिजन आपल्याला मिळतो फुकट, बिल नाही. पण मार्केटमध्ये 1,500 रुपयाला एक सिलेंडर आहे. दिल्लीमध्ये आता ऑक्सिजनचे पार्लर निघालेत, 15 मिनिटाला 300 रुपये. ऑक्सिजन झोन, ऑक्सिजन पार्लर. ऑक्सिजन झोन झाडाचा वेगळा. तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन नाकाला लावून घ्यायचा 15 मिनिटं, त्याचा सुद्धा 300 रुपये. आपल्याला लहानपणी वाटलं होतं का रे की आपण पाणी असं पिणार आहेत शाळेमध्ये तोटीला लावून? आता पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. पाणी विकत घ्यावं लागेल असं कधी वाटलं होतं का आपल्याला 2000 साली? मग ऑक्सिजन विकत घ्यायला लागेल असं जर आपण म्हटलं तर त्यात चुकीचं काय होईल? काही दिवसानं बोर्ड राहतील, येथे ऑक्सिजन सुरू झालं. दिल्लीमध्ये घ्यावं लागतंय लोकांना. दिल्ली ही प्रदूषण जगातलं सगळ्यात प्रदूषित शहर. जर ऑक्सिजन घेतला तर असं काय 15 मिनिटाला 299 रुपये. मी आता कालचा भाव सांगतो. बापरे, 15 मिनिटाला 299. 1 तासाला किती झाले? 300 म्हणलं तर 1200 रुपये झाले. 24 तासाचे किती होतील? तुम्ही तेवढा ऑक्सिजन घेताय पण किंमत देत नाही. ह्याला निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र म्हणतात. अजून वेगळं उदाहरण देऊ. मधमाशा पराग सिंचन करून तुम्हाला फळं देतात, फुलं देतात. त्यांनी जर बिल पाठवलं ना तर ते 10 लाख कोटी रुपयांचं होईल वर्षाला. मधमाशाने बिल पाठवलं तर. आपल्याला जर बिल पाठवलं की माझं बिल पेड करा, तर किती होईल? 10 लाख कोटी.
10 लाख कोटी आपण तर- लिहूच नाही शकत. हा लिहू शकत नाही. 10वर 12 शून्य आहेत. हा हे न लक्षात घेतल्यामुळे, हे युरोपनं लक्षात घेतल्यामुळे युरोपचा विकास असा होतोय. विकास म्हणजे बांधकाम नाही, युरोपमध्ये विकास म्हणजे पर्यावरणाचा विकास. तिकडच्या शहरांमध्ये 50% हिरवी किंवा निळी क्षेत्र आहेत, ब्ल्यू और ग्रीन झोन्स. म्हणजे पाणी तरी पाहिजे, तलाव पाहिजेत किंवा झाडं तरी पाहिजेत. ते देश जागे झाले म्हणायचं, हो, सावध झाले, खूप पूर्वीच झाले. आपण म्हणजे किमान निदान 25 वर्षापासून ते जागे. त्यामुळे आपला देश नाही. आपण निगेटिव्ह, अजूनही निगेटिव्ह होतो. हे तुम्हाला समितीवर नेमल्या जातं, तुम्हाला काही अर्थ नाही. आपल्याकडे हे पहा, अगदी मोकळेपणानं सांगायचं तर जोपर्यंत मुख्यमंत्री राज्याचे किंवा मुख्य सचिव हे विचार करत नाही तोपर्यंत राज्यात काही होत नाही. ह्या समित्या वगैरे सगळं शो बिझनेस आहे, फक्त फारच आहे फक्त. हा शो बिझनेस आहे, त्यातनं काही होत नाही. म्हणजे उगीच तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे बऱ्याच वेळा कमिटीवर. मी 2006 ते मी काही 2018 सुचवलेलं असं सरकारला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर होतो. अधिकाऱ्यांना या वर्ण जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत कशाकडे लक्ष देत नाही. अधिकारी सरळ म्हणतात आम्हाला काही आदेश नाही, काहीच नाही, अजिबात काही नाही. आणि तसं मूलभूत म्हणजे वाईट कशाचं वाटतं, आत्ता वाईट होतं याचं नाहीये, पण पुढं काही चांगलं होण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते दिसतच नाही, त्याचं डिझाईनच नाहीये. म्हणजे युरोपमध्ये दिसतं की शाळा, निसर्ग शाळा आहेत, उद्यान शाळा तिकडे होत आहेत, लहान मुलांना अगदी बालपणापासून निसर्गाची आवड होईल यासाठी तिकडे लक्ष दिलं. अतुलजी, मला हा प्रश्न छेडायचा आहे की आपत्ती व्यवस्थापनावर करोडो रुपयाचे बजेट आहे त्यांच्याकडे. दुष्काळ आला पॅकेज जाईल, अतिवृष्टी झाली पॅकेज जाईल. मग एखादं पॅकेज असं पर्यावरण संवर्धनासाठी सरकारनं केलं पाहिजे. पुन्हा ते काम करणं फार जरुरी आहे. नाही, पुन्हा तेच आहे की त्यांच्या प्राथमिकतेमध्ये निसर्ग कुठंच नाहीये. त्यांना असं वाटतंय अजूनही की आर्थिक आकडेमोड करून आणि आर्थिक तरतूद करून निसर्ग सुधारता येईल. ते होणारच नाही. जेव्हा तुम्ही आपल्याकडं एक झाड तुटलं तरीही जेव्हा दंड होईल, एक थेंब जरी प्रदूषित पाण्याचा नदीमध्ये गेला तेव्हा दंड होईल. आपल्याकडे दंडच नाहीये. पोल्युटर पेज हे 1992 साली जगाने प्रिन्सिपल स्वीकारलेलं आहे की जो प्रदूषण करतो त्यांनी भरपाई द्या. म्हणजे आता आपण अमेरिकेला म्हणतो की तुम्ही आतापर्यंत कसं आहे, ऐतिहासिक प्रदूषण म्हणजे औद्योगिक क्रांती समजा 1770 पासून आतापर्यंत, तर उद्योग कोणाकडे होते, इंग्लंडकडे होते, अमेरिकेकडे होते, नंतर जर्मनीकडे होते. यांनी प्रदूषण केले तर त्यांनी भरपाई द्या, कारण तुमच्यामुळे हे झालं, आमच्यामुळे नाही. ही जर मागणी, मग मी एकदा राष्ट्रीय पातळीच्या ह्याच्यातच म्हणलं की ही मागणी खूप चांगली आहे, न्याय्य आहे. म्हणलं देशातल्या अमेरिकेबद्दल तुम्ही काय करणार? जगातल्या अमेरिकेला तुम्ही दंड मागता, मग आम्ही देशातल्या अमेरिकेला दंड मागतो, त्यांना दंड करा. रत्नाकर, जग, इतर देश इतके काय करतात, ते तज्ज्ञ शास्त्रज्ञांना मान देऊन त्यांची धोरणं स्वीकारतात, जे आपल्याकडे अजिबात नाहीये. आणि ती काळाची गरज आहे. हो, पण कोणीही लक्ष देत नाही. पुढची पिढी वाचवण्यासाठी त्यांना आता सांगतो ना, जगातल्या जवळजवळ 38 देशांमध्ये कार्बन टॅक्स आहे. आपण उत्पन्नावर आयकर घेतो, तिकडं कार्बन कर घेतो. म्हणजे काय, तुमचं उत्पन्न काय समजा 20 लाखाच्या पुढे तर तुम्हाला टॅक्स द्यायला लागतो. तुम्ही कार्बन उत्सर्जन किती करता, कारण शेवटी कार्बन सगळं तुमच्या कार्बनच्या पाऊल खुणा म्हणतात त्याला, फुटप्रिंट्स मोजायच्या. कशा? मी आता इथपर्यंत आलो, मी चालत आलो असतो तर, मी स्कूटरवर आलो तर, मी कारने आलो तर, मी 1 किलोमीटरला किती प्रदूषण केलंय ते मोजायचं. तसं माझं वर्षभरातनं मी विमान प्रवास किती केला, हा माझा प्रवासाचा झाला. मी काय खातो, मी सफरचंद घेतलं ते सिमल्याहून आलेलं आहे का कॅलिफोर्नियातून आलेलं आहे, तर माझं ते फुटप्रिंट झालं. माझा शर्ट कुठला आहे, या सगळ्या माझं जे काही कन्झ्युम करतो त्यावरनं माझं कार्बन फुटप्रिंट मोजता येतं. मग त्यावरनं ते जर समजा एक वर्षाला 5 टनपेक्षा जास्त असेल तर तुम्ही प्रत्येक टनाला $100,000 एवढे द्यायचे सरकारला, ज्याचा ते उपयोग करतात. असं तिकडं असे नियम आपल्याकडे कडक झाले पाहिजे. आपल्याकडं श्रीमंतांच्या धार्जिणे नियम आहेत. जगामध्ये अनेक देशात अब्जाधीशांना जास्त कर द्यावा लागतो,
आपल्याकडे मध्यमवर्गीयांना जास्त कर द्यावा लागतो आणि अब्जाधीशांचा कर कमी केला जातो. अब्जाधीश उत्तम पैकी कर्ज घेऊन कर्ज बुडवून परदेशात निघून जातात, त्यांना कोणी काही करत नाही. आणि शेतकऱ्यांना मात्र कर्जच मिळत नाही. आजच बातमी आहे की एक 32 वर्षाच्या पोरानं कर्ज मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. लोकमतला बातमी आजच्या. हो, अशा कितीतरी बातम्या आपण वाचत असतो, कारण आपलं धोरण नेमकं कसं असायला पाहिजे आणि त्यानुसार आपण काय करतो. पर्यावरणपूरक सरकारचं धोरण अजिबात नाही. अजिबात नाही. उलट पर्यावरण हा केर आणि कचरा आहे असंच ते वरचं धोरण आहे. त्यामुळे सगळेजण त्याच पद्धतीने वागतात. म्हणून ज्याला कोणतं खातं नाही त्या मंत्र्याला पर्यावरण खातं दिलं. अपमान म्हणजे हे मी ऐकलेलं आहे. हा, मंत्री हा. म्हणतात की हा माझा अपमान झाला. IAS ऑफिसर म्हणतात होय की फार फालतू खातं मिळालं मला, मी शक्य तितक्या लवकर होमला किंवा ह्याला जाणार आहे, असं सांगतात ते आणि करतात त्याच पद्धतीने. म्हणजे किती जागरूक आहोत आपण पर्यावरणाच्या बाबतीत. म्हणूनच हा. आता आपलं एक एक जे वाटोळं आपण बघतोय, हे आपलं मोजमाप नेमकं कशामध्ये करायचं. जपानमध्ये एक 15 दिवसापूर्वी पाऊस झाला. किती 2 तासामध्ये 200 मिलीमीटर पाऊस झाला. रेल्वे बंद पडली, एकही बळी गेला नाही. पण त्यांच्याकडे रस्त्यातनं पाणी खाली जिरतं, पाणी खाली साचवलं जातं. किती डिझाईनचा जेव्हा मान केला जातो तेव्हा पर्यावरणपूरक डिझाईनला मान दिला जातो. आपल्याकडे त्याला कोणी वावच देत नाही. आपल्याकडे एका पावसात मुंबई तुंबते, एका पावसात शहर तुंबतात. कुठलं तुंबत नाही. प्रत्येक महाराष्ट्र कुठं तुंबत नाही. देशात तुंबतो. आता ते का त्रासदायक होणार आहे सांगतो. कारण पूर्वीचा पाऊस आणि आताचा पाऊस यात कसा फरक पडतोय. वर्षाचे तास आहेत 8760. पूर्वी पाऊस 100 तासामध्ये पडायचा, तो आता 30 ते 40 तासाचा पूर्ण वर्षाचा पाऊस पडतो. मग एका दिवस आपण ढगफुटी आणि अतिवृष्टीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे तासाभरात 100 मिलीमीटर, 200 मिलीमीटर. आत्ता आज मुंबईत काहीतरी 6 तासामध्ये 150 मिलीमीटर वगैरे पाऊस पडलाय. याला वाहून नेणारी यंत्रणा जी आहे ती तुमची तशी सक्षम आहे का. आपल्या गटारी बघू, लातूरच्या गटारी. पूर्वी आपण अशा गटारी बघत होतो, ते हायड्रोलिक्सच्या दृष्टीने उत्तम गटारी होत्या, त्यातनं फ्लो पटकन वाहत होता. आता कॉन्क्रीटच्या अशा गटारी केलेल्या आहेत. त्यात जर कचरा पडला तर पाणी वाहतच नाही. आता तर अंडरग्राऊंड चालले गटर. म्हणजे ते अंडरग्राऊंडचं कसं डिझाईन आहे डिझाईन होणार माहित नाही. आपण नद्यांमध्ये सगळं आपलं शहराचं घाणेरडं पाणी सोडून देतो आणि त्यामुळे काय होतंय की नद्या प्रदूषित. आपली एकही नदी चांगली नाहीये आता, एकही नदी नाही. मग पुढच्या पिढीनं तुम्ही पाणी चांगलं देत नाही, पाणी विकत घ्यायला लागतं, हवा देत नाही, तर काय देणार आहात. तुमचं बँक बॅलन्स घेऊन काय करणार आहेत मुलं. मूलभूत गरजा आपल्या हवा, पाणी, अन्न. आता त्यातलं पण असं आहे की जगामध्ये बंदी असलेले 70 कीटकनाशक आपल्याकडे सहजगत्या मिळतात. आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण किती. लातूरमध्ये दररोज साधारणपणे 200 केमोथेरपी होतात. त्याला एकमेव कारण, महत्वाचं कारण, त्यातलं महत्वाचं कारण कीटकनाशक जे अन्नात जातात ते थेट आपल्या पोटात जातात. परवा मी आंबे खाल्ले, तुमच्या माहिती सांगतो, फार सुंदर आंबे होते. अगदी दिसायला मी मोहात पडलो. आंबे खाल्ल्याबरोबर 1 तासाच्या आत मला पोटामध्ये छातीत जळजळ व्हायला लागलं. मला जाणवायला लागलं काहीतरी खाल्लंय आपण, म्हणजे कीटकनाशकच खाल्लंय. हो, प्रश्नच नाही. म्हणजे आता आपण हवेवर बोललो, हो, आपण पाण्यावर बोललो. आता या बाबतीत मला सविस्तर मार्गदर्शन. अन्नाचं काय आहे की कीटकनाशक. आता खरं तर 1962 साली अमेरिकेत एक पुस्तक आलं, सायलेंट स्प्रिंग नावाचं. राशेल कार्सन नावाच्या जीवशास्त्रज्ञ बाईंनी ते लिहिलं आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की DDT मुळे खूप गंभीर परिणाम होत आहेत. की DDT फवारलेलं अन्न जर खाल्लं आणि ते पोटात गेलं तर ते मातेच्या दुधातनं सुद्धा DDTचे अंश येतात, क्लोरीनचे. म्हणून तिकडे DDTवर बंदी घातली. गंमत आहे, विज्ञानाचा इतिहास असा आहे. 1945 साली DDTचा शोध लावणारे शास्त्रज्ञ पॉल म्युलर नाव आहे त्यांचं, त्यांना नोबेल मिळालं. आणि 1970 साली DDTवर बंदी घातली आहे जगाने. आपल्याकडे DDT आरामात मिळतं, BSC आरामात मिळतं आपल्याकडे. त्याच्यात सुद्धा साठा, काळा बाजार, ते आपण ते एंडोसल्फान वगैरे हे बंदी घातलेले कीटकनाशक आहेत, ते मिळतात आपल्याकडे सहजगत्या. हे यंत्रणा ज्या करणारे लोक आहेत त्यांच्याकडे कोणी बघत नाही. मग आता हे शेतकऱ्यांना समजून सांगणं
त्यांना चांगले मिळवून देणं, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग जर शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागाचा होत नसेल तर मग फक्त श्रीमंतांचंच फावणार आहे, जे सध्या चाललेलं आहे. मुख्यमंत्री आपण जर ही मुलाखत ऐकत असताल किंवा आपल्या पुढे रिपोर्ट येतील सुद्धा, तर नक्कीच आपण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आता या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये. मी काय अनेक देशातले अनेक वैज्ञानिक, खूप मोठमोठे वैज्ञानिक, मी तर साधा संवादक आहे, मी तेच सांगतोय की इतके मोठमोठे वैज्ञानिक आहेत, त्यांना गांभीर्यानं जगामध्ये घेतलं जातं. आता हे पवन सुखदेव आणि हे आपल्या देशातले, त्यांना जगामध्ये मान आहे, आपल्या देशामध्ये कोण विचारते त्यांना? मला नावं सुद्धा माहित नसतील कोणाला. आपले घरचे तर ते अनेक गोष्टी काढून दाखवत आहेत. पवन सुखदेव म्हणालेले, त्यांनी एक पाय नावाचा पायगुण तयार केलाय, प्रोफाईल इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट ऑफ एनी इंडस्ट्रीज. आणि तो जर बरा असेल तर त्या इंडस्ट्रीचं रेटिंग वाढवायचं, असं युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरने स्वीकारलंय. आता त्यांनी गेल्या महिन्यात मला सांगितलं की करोना प्युमा म्हणजे ते कार्बन कमी कमी करत नेणे. आता आपल्याला आणखीन एक त्रास होणार आहे सांगतो. आपण सिमेंट निर्यात करतो, आपण स्टील निर्यात करतो. ते बघणार आहेत की तुम्ही तयार केलेल्या स्टीलमध्ये कार्बन किती लागलं. ते जर जास्त लागलं असेल तर तुमचा भाव आम्ही कमी करणार. आपली सुटका नाहीये. मग आपली निर्यात कमी होईल. मग आपण म्हणणार कसं करून का होईना तू घे. म्हणजे सर्वार्थानं आपल्याला निसर्ग संवादी, निसर्ग स्नेही होणं आवश्यक आहे. आणि त्याची सुरुवात छोट्या गावापासून करायला पाहिजे, ती शाळेपासून करायला पाहिजे. की आता एक साधी गोष्ट सांगतो, आपण सगळेजण म्हणतो झाडावर प्रेम आहे का, प्रेम आहे म्हणजे हे खोटं असतं. खरं तर आपल्याला काही फरक पडत नाही. आणि आपल्या नकळत आपण वृक्ष हत्येत कसं सहभागी होतो हे सगळ्या लोकांनी लक्षात घ्या. आपण हॉटेलमध्ये जातो आणि सहजगत्या एका जेवणामध्ये 4 ते 5 टिश्यू पेपर काढून टाकतो, बरोबर. सहज पाणी विकत देतात हॉटेलवाले, टिश्यू पेपर मात्र फुकट देतात. आपण सहजगत्या, म्हणजे विमानतळावर मी एकदा बघितलं, सकाळी 6 वाजता सुद्धा ते विमानतळ भरलेलं असतं. बसा म्हणजे आपण हातरुमाल घेणं, हॉटेलच्या ते टिश्यू पेपर, तेच सांगतोय, आपण हातरुमाल घेणं विसरून गेलोय किंवा ते आता आपल्याला कमीपणाचं वाटतंय. पण त्याचं गणित काय आहे? 1 टन टिश्यू पेपर म्हणजे 18 ते 20 झाडं तोडतात. गेल्या वर्षी 2025 साली 5 कोटी टन टिश्यू पेपर हा झाडापासून झाडाच्या लगद्यापासून तयार केलं जातं. ती प्रक्रिया भयंकर आहे, फार भयानक आहे. म्हणजे तो करून त्याच्यात केमिकल टाकून जे टिश्यू पेपर केले जातात, तर एक टिश्यू पेपर करायला 1 टन 18 ते 20 झाडं तोडावी लागतात. गेल्या वर्षी जगातनं 5 कोटी टन टिश्यू पेपर वापरले गेले. म्हणजे 18चा जरी हिशोब घातला तर 18 × 90 लाख. म्हणजे त्या निसर्गाला आपण, हो, कारण ती डिमांड आहे म्हणल्यानंतर लोक तोडायला तयारच आहेत. म्हणून पाणी फुकट घ्या, नाही पाणी विकत घ्या, टिश्यू पेपर मोफत. आणि ती वाढत कशी चाललेली आहे ते बघायचं. त्याच म्हणजे प्रत्येक गोष्टीचं बाटली बंद पाण्याची विक्री किती वाढतीये, कारण ती एक समांतर व्यवस्था आपल्याकडे तयार झाली. टँकर लॉबीची एक व्यवस्था आहे, पूर्ण पाण्याची एक समांतर व्यवस्था तयार झाली. टँकर लॉबी, बोर लॉबी, त्यानंतर आरो करणारे लोक, हे सर्वसामान्यांना यातनं काढून फार श्रीमंत लोकांसाठीचा आहे एक तयार झाला. अतुलजी, आपण आता आरोवर आलो म्हणून मला एक असं विचारायचं तुम्हाला की अनेक लोकांना असं समज आहे की एक आरोचं पाणी खरंच शुद्ध असतं का? अंधश्रद्धा. एक साधारण प्रश्न कॉमन मॅनचा विचारतोय. आधी त्याच्या बाटलीतलं पाणी आपण बघूया. बाटलीतलं पाणी तर कशात नाही भरून दिलं आणि बाटली तुमच्या समोर आली तर तुम्ही असं मानता बाटलीतलं पाणी प्यावं का प्लॅस्टिकचं? एकतर त्याच्यामधनं मायक्रोप्लास्टिक जात आहेत. आता हे हळूहळू कळायला लागलेलं आहे, मुद्दा एक. आणि दुसरं, ते किती शुद्ध आहे याच्याबद्दल आपल्याला काहीही खात्री देता येत नाही. आता तरी बरं की आपले आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितलं की हॉटेलनी स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी त्यांची आहे. तुम्ही आम्हाला गेल्यानंतर म्हणायचं नाही ही बाटली विकत घ्या म्हणून. हा खरा कायदा आहे, तो आता ते अंमलात आणतायत. त्यातला परत मुद्दा असा सांगतो की सर्वसामान्यांना नगरपालिकेचं काम आहे की तुम्ही आम्हाला उत्तम पाणी दिलंच पाहिजे. आमच्या गटारी साफ असल्या पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजेत वगैरे. हे जे स्थानिक पातळी ग्रामपंचायतीपासून आहे ते जर झालं तर सर्वसामान्य लोकांचं जगणं जरा सुलभ आणि सुकर होऊ शकतं. आणि याचा विचार जर समजा
अधिकारी करत असतील, नेते करत असतील, तर तिथं कुठेतरी तुम्ही बरं होण्याची शक्यता गृहीत धरू शकता. मला कॉमन मॅनचा हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच बाटलीतलं पाणी शुद्ध असतं? नाही म्हणजे आता परत कोणत्या कंपनीने केले, किती प्रक्रिया केली याच्यावर अवलंबून आहे. काही कंपन्यांचं पाणी म्हणजे ते खऱ्या अर्थानं आतमध्ये पूर्णपणे करून देतात, पण बाकीच्या वेळेला तर आपण रेल्वेतनं जातो, कधीच ते रेल्वेतलं पाणी चांगलं असू शकत नाही. हा एक. पण त्यातला दुसरा भाग आहे, ती जी बाटली आपण वारंवार त्याच्या बाटलीवर लिहिलेलं असतं की पाणी प्यायल्यानंतर तुम्ही ते फेकून द्या, डिस्ट्रॉय करून वापरू नका. कारण त्यातलं मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीराला अतिशय आणि त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. अनेक रोग होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला. तर ते आपण करत नाही आणि उलट प्लास्टिकचा कचरा. म्हणजे धोरण कसं पाहिजे की तुम्ही घन द्रव वायू पदार्थ जपून वापरा आणि निसर्गाला त्रास देऊ नका, हे आपलं धोरण पाहिजे. ते आपण न करता आपण म्हणजे आता प्लास्टिकचं सुद्धा कसं आहे, ते भाज्या विकणाऱ्या लोकांना किंवा किराणा दुकानदारांना तुम्ही पकडता, प्लास्टिकची पिशवी विकली, तयार करणाऱ्यांना पकडा ना. इथं पानटपऱ्या गुटखा विकतात त्यांना तुम्ही पकडता, पण गुटखा तयार कोण करतंय? उत्पादन. बांगलादेशमध्ये हा छोटा देश आहे, पण त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने प्लास्टिक, तुम्ही विमानतळावर उतरल्यावर प्लास्टिक असेल तर ती टाकून द्यायची, ती मगच आत जायचं. प्लास्टिक नाही म्हणजे नाही. आता ते गेलं, पण हे मी 2015 पर्यंत बांगलादेशमधली अंमलबजावणी पाहिलेली आहे. प्लास्टिक जर ठरवलं, कडक धोरण आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे ते जर अंमलात आलं नाही तर आपल्याला कठोर शिक्षा होते, हे जर पटलं. आपण कसं आहे माहितीये का, त्याच्याबद्दल शिक्षा किंवा बक्षीस याच्यावरच आपण काम करतो, मनानं काम करणं नाहीये. आणि त्यामुळे युरोप आणि आपल्यात अंतर आहे. युरोपमध्ये सिग्नलला पोलीस जरी नसेल तर सिग्नल लागल्यानंतर लोक थांबतात. आता मी 20-25 दिवस इंग्लंडमध्ये होतो, तर इंग्लंडमध्ये सिग्नलला बटन आहे. ते बटन प्रत्येक माणसा म्हणजे आपण दाबायचं. बटन दाबलं की 1, 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण बटन दाबल्यावर सिग्नलला हिरवा लाईट लागतो, मग आपण जायचं. एकही कार तिथनं पुढे जात नाही. माणसांचा आदर करा. अपंग असेल तर प्रश्नच नाही, त्यांनी दाबलं जरी नाही. अपंग जर रस्त्यावरनं चालायला लागला व्हीलचेअर घेऊन, सगळ्या गाड्या जिकडेच्या तिकडे थांबतात. मी एका याला धबधबा बघायला गेलो होतो तिथे, तर जाताना रस्ता खूप छोटा होता. मी बसमध्ये होतो आणि समोरनं एक जण सायकलवर चालला होता. बसवाल्यानं त्याला ओव्हरटेक केलं नाही, हॉर्न वाजवला नाही. 10 मिनिटानंतर मोठा रस्ता आला आणि मग त्यांनी बाजूला घेतली गाडी. का? एवढा अवेअरनेस आपल्याकडे. आदर करा, माणसांचा आदर आणि निसर्गाचा आदर हा लहानपणापासून तिथं शिकवला जातो. आपल्याकडं नियम न पाळणं हे मर्दानकीचं लक्षण, ते माझं स्टेटस दाखवण्याचं लक्षण, आणि त्याला जो कोणी मला संरक्षण देईल तो माझा नेता. मी सिग्नल तोडून गाडी मारली म्हणजे इतरांवर इम्प्रेशन पडलं, बघा मी कसा चाललो, बस. कारण मी आमदारचा मी जवळच आहे, टॅक्स फिक्स भरणार नाही, मी कोणा मोजत नाही, तर मग मला किंमत माझी वाढते. ही आपल्याकडचं कधी बदलणार? निसर्गाला तुम्ही मोजत, निसर्ग तुम्हाला मोजणार नाही. मग इंग्लंडमध्ये पंतप्रधानांच्या ड्रायव्हरनं ओव्हरस्पीड गाडी चालवली तर त्याला दंड होतो. पंतप्रधान जरी ड्रायव्हर असेल, कोणी असू देत, आणि ते ऐकतात तिथे बरोबर. तिकडं प्रदूषण कमी करायचं म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कार जाऊ शकत नाही, न्यायचंच नाही, बंदीच आहे पूर्ण. आणि इथे नेता फोन करून सांगतो की सोडून द्या तो माझा माणूस. हे जे आपल्याकडची लोकशाही ही शाही लोकांची आहे, लोकांची लोकशाही नाहीये. शाही लोकांनी चालवलेलं सगळं आहे. त्याच्यामध्ये नेते आहेत, तेच व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, तेच अधिकारी आहेत. हे सगळे मिळून कधी कधी असं वाटतं की लोकशाहीचे चारही खांब मिळून, प्रसारमाध्यम सुद्धा आता त्याच्यात आलेलीच आहेत. आपण बघतो काय स्वरूप आलंय प्रसारमाध्यमाला. हे सगळे जण मिळून, सामान्य माणूस हा कुठेही नाहीये आणि त्यामुळं तो कसाही कुठेही मरत असतो. म्हणून 21व्या शतकाकडे आपण आपण अक्षरशः त्या दिशेचं वाक्य अंडरलाईन, म्हणजे कारण त्यातनं वाचण्याची चिन्ह दिसत नाहीत. आपल्याकडच्या येणाऱ्या अपत्य बघा,
आता सगळ्यात मोठी एक आपत्ती मला त्याविषयी बोलायचं, कारण मी ती पहाटे 5ला जो मी ती अनुभवली, 30 सप्टेंबर 1993चा किल्लारी भूकंप भूकंप त्यावेळेस व्हिडिओ चित्रीकरण त्याचं पहिलं मी केलं. हो आणि ते रामराव अधिक आणि विलासरावजींच्या मार्फत ते शरद पवारांपर्यंत गेलं आणि अमेरिकेला ती 1 तासाच्या ती फिल्म पोहोचली आणि तिथून जी मदतीचा ओघ सुरू झाला. हो. आणि मग आता त्या 1993च्या भूकंपाबद्दल हा कोणता ऱ्हास आहे? म्हणजे आता आपण वायूबद्दल बोललो, पाण्याबद्दल बोललो, पर्यावरणाबद्दल बोललो, भूगर्भाबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगा. भूगर्भ ते झालं असं की खरं त्याच्या आधी 1 वर्ष आपल्याकडे भूकंपाचे धक्के बसत होते. हा. आणि आदल्या दिवाळीलाच 92च्या की किल्लारीतले लोक खूप हादरले आणि मी इथं राहणार नाही वगैरे म्हणत होते. आणि तेव्हा एक नेगी नावाचे शास्त्रज्ञ आपल्या ह्याच्यात आले होते आणि ते म्हणले नाही तुम्ही काही काळजी करू नका, इथं काही होणार नाही. त्याच्यानंतर काही दिवसांनी आपले त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंह राव असं म्हणाले होते की भूकंप शास्त्रज्ञांनी दक्षिण भारताकडे दुर्लक्ष केलं. हे खूप मोठं स्टेटमेंट होतं. त्याचं कारण असं आहे की भूगर्भाचं जे संशोधन व्हायला पाहिजे ते उत्तर भारतात जेवढं केलं त्या मनाने दक्षिणेत केलं नाही. तर आपल्याकडचा तो जो भूकंप झाला त्याचं एक कारण असे, त्याला कुर्डवाडी सिद्धांत असं म्हणतात. कुर्डवाडीपासनं जमिनीमध्ये त्याला भूभ्रंश म्हणतात, लिनियामेंट जातो. लिनियामेंट म्हणजे एक कच्चा कमकुवत, म्हणजे आपण असं समजे ना की ट्यूब पंक्चर होते सायकलची, तेव्हा कुठला भाग तरी कमकुवत झालेला असतो, त्या भागामध्येच ट्यूब पंक्चर होते, इतर ठिकाणी होत नाही. तसं जमिनीचा अतिशय कमकुवत जो भाग होता तो असा लाईन प्रमाणे येत होता आणि तो तेरणा नदीमध्ये कुर्डवाडी फॉल्ट म्हणतात त्याला. आणि तो तेरणा नदीत एकोंडी जवळ तो होता. तेरणा नदी ही फॉल्ट लाईन झाली, नदीतच असतो तो. आणि त्यामुळे साधारणपणे 11 किलोमीटरवर ते आपलं भूकंपाचं केंद्र होतं आणि तिथून ते आलं. आणि तो त्यावेळेला पण असे अनेक वारंवार धक्के बसतात. तर संशोधन तुम्ही काय करता, नेमकं कुठं करता, कसं करता? जे जगामध्ये मग मी त्यावेळेला जो बघितलं, जपानमध्ये, चीनमध्ये जो संशोधन केलं जातं, तर जेव्हा आता आपल्याकडे धक्के बसले होते, मग तुम्ही काय करा की विहिरीचं पाणी कुठं वाढतंय, जे काही भूकंपाचे चिन्ह आहेत, कोण आहेत आधी, जे विहिरीचं पाणी वाढतं, विहिरीचं पाणी वाढतं किंवा कमी होतं, याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. किंवा इथं म्हणजे हे मी खरं तर नांदेड नंतर अशोक चव्हाणांनाही सुचवलं होतं की नांदेडला 2011-12ला ते मुख्यमंत्री असताना एका वर्षात 400 छोटे धक्के बसले. अशा वेळेला काय करायला पाहिजे की जिओथर्मल ऍक्टिव्हिटीज म्हणतात, भूकंपाच्या आधी जमिनीमध्ये प्लेट्समध्ये काही ऍक्टिव्हिटीज होतात, त्याचा कसून अभ्यास करा. काहीही करत नाहीत आपल्याकडे, त्याला फंड्स नाहीत वगैरे वगैरे, हा भाग वेगळा. आणि त्यामुळं हा भूकंप झाला, हा एक भाग. त्याच्या पुढचा जो भाग आहे, आपण मृत्यू जे झाले ते नंतर कळलं की ते घरांमुळे नाही झाले, घराच्या चुकीच्या रचनेमुळे झाले. म्हणजे सांधेजोड न करणं, दगड नीट न वापरणं, माळवत जास्त माती टाकून घेणं वगैरे. पण त्याच्यानंतर एक अशी अंधश्रद्धा आली की दगड मातीचं घर वाईट आणि सिमेंट कॉन्क्रीटचं घर चांगलं. पण सिमेंट कॉन्क्रीटचं सुद्धा केलरीत घर पडलं होतं. हो, ते जर आपण आता परवा आपण एक पाहिलेलं आहे, आपल्याच कुठं जवळच हे झालेलं आहे की त्या तेवढ्या स्केलचं झालेलं आहे. एवढी मनुष्याने तिथं नाही झाली. हो, आता नाही व्हेनेझुएलात खूप झाले. व्हेनेझुएलात जो आता भूकंप झाला 8 दिवसापूर्वी, पण त्याचं एक वेगळं प्रकरण आहे. तिथं अर्ध्या तासात 2 मोठे भूकंप झाले. हे फार रेअरेस्ट ऑफ रेअर आहे. कसं असतं, आपल्याकडे 6.4चा भूकंपाचा धक्का झाला आणि अर्धा तासामध्ये पुढचा जो झाला तो 5चा झाला. ते चालतं. म्हणजे कसं आहे, असं म्हणतात की एक भूकंपाचा धक्का झाला, नंतर छोटे 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 अनेक काळ होतात. इथं एक आधी जो झाला 7चा, तर दुसरा 7.2चा अर्धा तासात झाला. याला डबल इफेक्ट जास्त आणि वेगवेगळ्या भागात झाला, म्हणजे जवळच्या भागात झाला. त्याच्यामुळे तिकडची हानी खूप जास्त होते. तर मुद्दा असा आहे की भूकंपाबाबतीत असं सगळेजण म्हणतात की तुम्ही भूकंप रोधक घरं करा, एवढंच तुमच्या हातात आहे. कारण भूगर्भातलं आपण नाही, आणि कधी कुठे काय होईल हे सांगता येत नाही. आणि जगात भूकंप सुरक्षित अशी जागा नाहीये, या बाबतीत सगळ्यांनी सांगून झालेलं आहे. कुठेही कधीही भूकंप होऊ शकतो. मग आपल्याकडे उत्तर भारतामध्ये, उत्तर काशीमध्ये, हिमालयात, तिबेटमध्ये जी घरं बांधतात ना, त्यांचे छत अतिशय हलकी असतात.
त्यामुळे ते फक्त हालतात, काही होत नाही. पण बाकीचं जे आहे, आपल्याकडे काय झालं, घरं बांधली, सगळं झालं, पण लातूरचं भूकंपातलं पुनर्वसन हे धोरणाच्या दृष्टीने अतिशय कमकुवत आणि सदोष होतं. याचं कारण असं, त्या चुकानंतर कधीही केल्या नाहीत. मी नंतर वर्ल्ड बँकेच्या बऱ्याचशा ह्यांना परिषदांना गेलो होतो म्हणून सांगतो की सगळ्यांनी सांगितलं लातूरच्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. त्यातली पहिली एक चुका करण्यामध्ये लातूर हे मॉडेल झालं. तर ते कोणत्या चुका होत्या? एक, स्थलांतर करणे. भूकंपानंतर त्या आधी आणि त्यानंतर कधीही गावांचं स्थलांतर केलेलं नाही. त्यामध्ये भ्रम काय होता, आपण माळरानावर गेलो तर आपण भूकंपापासून वाचू, असं होत नाही. तुम्ही किती अंतरावर आहे, ते किरकोळ अंतर आहे. एक, स्थलांतर केलं नाही आणि लोकांना रेडीमेड घरं दिली नाहीत. त्यानंतर भूजचा भूकंप झाला 26 जानेवारी 2000ला. कुठंही रेडीमेड घरं द्यायची नाहीत. आपण किल्ल्या हातात दिल्या लोकांच्या आणि लोकांना निष्क्रिय केलं. आणि त्यातला दुसरा भाग असा झाला की मला माहितच नव्हतं माझं घर कुठे, माझ्या घरामध्ये ओटा कुठे येणार, काय कुठे येणार आहे. आणि आपण शेतकऱ्यांना 1 बेडरूम किचनचं घर दिलं, त्या शेतकऱ्यांना काय उपयोग आहे? मग शेतकऱ्यांनी काय केलं, कसं असतं, आपलं घर हे आपल्या मानसिकतेत खोलवर रुजलेलं असतं. त्याला बायो रिदम म्हणतात. आपला वाडा आहे, ढाळज आहे, आतमध्ये मोकळी जागा आहे. तर आपल्या स्पेसेस असतात. बाहेर येणारी स्पेस कुठली, आतमधली स्पेस कुठली. आता 1 बेडरूम किचन केल्यानंतर काय झालं, आपण गेल्यानंतर बघितलंय, लोकांच्या डोक्यात ती स्पेस होती. मग त्यांनी काय केलं, 1 बेडरूम किचनच्या समोर पत्रे टाकले, तिथं बसायचं. स्वयंपाकघर पण बाहेर केलं पाठीमागं. म्हणजे पत्रे लावून त्यांना पाहिजे ती. मग ही तुम्ही का नाही दिली आधी लोकांना? शेती संस्कृती साजेसं घर न देता तुम्ही शहरी संस्कृतीचं घर का दिलं? हा खरं तर खूप मोठा गुन्हा आहे. आणि मध्ये मी 30 वर्ष झाल्यानंतर भूकंप भागामध्ये खूप हिंडलो आणि बघितलं की किल्लारी गाव आता 15 पट मोठं झालं, सास्तूर गाव मोठं झालं. त्यामुळे लोकांचे स्नेहबंध तुटले. बरोबर. लोक म्हणतात की आता गावात कोणी गेलं तर आम्हाला कळत नाही. ह्याला काय अर्थ आहे गावाला या? बरं, ते गाव तुम्हाला मेंटेन करता येत नाही, त्या गावाला तेवढे फंड्स नाहीयेत. हा सगळा विचार करून पुनर्वसन करायचं असतं. हे तेव्हा खूप जण सांगत होते. पुनर्वसनातल्या चुका हे लातूर पॅटर्न आहे. म्हणून अशा चुका पुन्हा इतर करायच्या नाही. आणि त्यानंतर झाल्या नाहीत. पण इथल्या लोकांचं त्याच्यामुळे प्रचंड नुकसान, सामाजिक आणि सगळं जीवन उद्ध्वस्त झालं, मानसिक नुकसान झालं, खूप नाती. हे जेव्हा मी सांगत होतो तेव्हा मला नकारात्मक म्हणून हिणवायचे, मला खूप काही बोललं गेलं. तेव्हा मी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. कारण मी स्वतःहून बोलत नव्हतो. मी लॉरी बेकरांवर पुस्तक लिहिलं त्या काळामध्ये. मी त्यावेळेला अशोक खोसलांना भेटत होतो. देशाच्या पातळीवर काम करणारे जेवढे काही वास्तुविशारद, शास्त्रज्ञ, भूगर्भ शास्त्रज्ञ होते, प्रोफेसर आर्य होते, त्यांनी सांगितलं होतं की खूप पैसा खर्च केला म्हणजे पुनर्वसन नाही, कल्पकता पाहिजे. आपल्याकडे ना विकास म्हणजे पैसा, फंड खर्च झाला का? विकास म्हणजे कल्पकता पण आहे. जेव्हा बुद्धिमत्ता आणि कल्पकता येते तरच तो विकास होतो, नाहीतर तो विनाश ठरतो. आपण त्या दिशेने चाललेलो आहे. कारण त्यामध्ये सौंदर्याची निर्मिती करत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे, कुरूपता हे सौंदर्य म्हणून आपण दाखवतोय. काय आहे आपल्याकडे दाखवण्यासारखं चांगलं? सुंदर वास्तू आहे का? सुंदर बाग आहे का? काय दाखवणार पुढच्या पिढीला? आपण काय दिलं म्हणून सांगणार आहोत? सौंदर्याची निर्मिती सोपी नाही आहे एवढी. सुंदर बागा पाहिजेत, सुंदर गॅलरीज पाहिजेत, आर्ट गॅलरीज पाहिजेत, चित्र दिसले पाहिजेत सगळीकडे. काचाच्या बिल्डिंग दाखवणं हे काय सौंदर्य आहे का? ही सौंदर्याची निर्मिती आपल्याकडे पूर्वी होत होती, जी आता आपण घालून बसलोय. प्रत्येक शहरामध्ये होत होती. लातूरचा विकास का झाला तर पुरणमल लाहोटी शाळा झाली, गोदावरी झाली, राजस्थान झाली, हे 1946 पर्यंत झालेले आहेत. तिथल्या शिक्षकांनी बलभीम वाचनालय काढलं, मारवाडी नवयुग वाचनालय निघालं, कलोपासक मंडळ निघालं. म्हणून साहित्य संस्कृती सगळ्यामध्ये आपली प्रगती होत गेली. म्हणून आपण घडलो. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे? काही देतोय? लातूरचे 50 चित्रकार जे जहांगीरमध्ये त्यांचे प्रदर्शन होतात, लातूरमध्ये होत नाही. आता मी स्वतः GD आर्ट आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे. मग
आणि मी लातूरमध्ये आलो तर इथं मी लग्नाच्या व्हिडिओ शूटिंग आणि लग्नपत्रिका छापणे या पलीकड मला काही करता आलं नाही कला क्षेत्रात. म्हणजे कसं होणार? मी गोल्ड मेडलिस्ट आहे, चित्रकार. मी पुन्हा आपल्या कॉलेजचं मी नंतर जे स्कूल ऑफ आर्टला गेलो, म्हणजे त्याची जी शाखा औरंगाबादची गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालय, तिथे डीन होते डॉक्टर परब, चित्रकार. बाबूराव सडवेलकर आमचे गुरु. अरे बापरे, ते आम्हाला शिकवायला नाव काढलं की तर बाबूरावची चित्र. पण अजून सुद्धा मी पाहतो ना की या जसं तुम्ही आता चित्रकलेचा विषय काढला, माझा जिव्हाळ्याचा विषय वाटला मला की सरकार उदासीन आहे. आज चित्रकला कॉलेज. माझा पुढचा मुद्दा आहे रत्नाकर, सरकार सगळ्या गोष्टी करतच नसतं. समाज काय करतंय? लातूरमध्ये 200 कोटीच्या वर प्रॉपर्टी असणारे किमान 100-200 लोक आहेत. होय. तुम्ही कशासाठी खर्च करा? राजाश्रय नाही कलाकारांना. का नाही? तुम्हाला उत्तम चित्रांची काय आवड नाही? तुम्हाला उत्तम वास्तुकलेतलं काही उदाहरण का दाखवायचं नाही? उत्तम वास्तुकला केरळमध्ये दिसतात, कर्नाटकात दिसतात, गुजरातमध्ये दिसतात, राजस्थानमध्ये दिसतात. आपल्याकडे का नाही? कारण ती दृष्टीच नाहीये. भूकंपामध्ये ते व्हावं अशी इच्छा होती, ते होऊ दिलं नाही. बिल्डर लॉबीने होऊ दिलं नाही तेव्हाच्या. पण हे जोपर्यंत काही डिस्प्ले मुलांना काय दाखवता नाही तर ते मोबाईलवर जे बघतील, त्यामुळे मुलं खूप वाईट गोष्टी कन्झ्युम करून त्यांना कुरूपता हे छान वाटायला लागलं. मला काल एका लाडक्या बहिणीने सांगितलं की दादा तुम्ही चित्रकला क्लासेस चालू करा. माझी दोन्ही मुलं मला ते क्लासेसला टाकतात. खूप छान होईल. म्हणजे आजच्या एआयच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मला डिमांड आली की तुम्ही क्लासेस चालू करा ड्रॉइंग अँड पेंटिंगची. ते करा, इथे गॅलरी करा, इथे चांगले चित्र दाखवा. किती खर्च येणार आहे आर्ट गॅलरी करायला? मला आठवतं एक दिवशी वैभव विलासरावजी देशमुख म्हणाले होते की आमच्या लातूरचं वैभव काय सगळ्यात जास्त परमिट कुठं असेल मला साहेब, मी म्हणलं साहेब हे तुझं मिश्किल बोलणं बरोबर आहे, थोडंसं गांभीर्याने घेत. प्रश्नच नाही. इथं खरंच व्हायला पाहिजे. हो. तर आपण म्हणजे जेव्हा एकेकाळी लातूर मधले नाटकं महाराष्ट्रात गाजत होती का नाही, इथले अभिनेते गाजत होते, ते दिग्दर्शक गाजत होते, ते पुढे घडण्यासाठी आपण काय करणार आहोत? पुढच्या पिढीला जो स्कोप द्यायचा, तर एक आपण ज्याला काय समोर ठेवतात त्यातनं मुलांनी निवडायचंय, त्या दृष्टीने आपण काही विचार केला तर पुढे काही घडू शकणार आहे. आणि मग आपल्याला काही वर्षानंतर म्हणता येईल की हा आम्ही पण पुढच्या पिढीसाठी काही दिलंय. त्यासाठी आपण काम करणं आवश्यक आहे. अतुलजी, सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न सध्या पावसाचं सध्या जे असंतुलन आहे, अजूनही शेतकरी राजाला खात्री नाही आहे की माझी ही रबी तरी येईल का, माझं सोयाबीन निघेल का, पुढे पाऊस पडेल का न पडेल. आता खरं तर तुम्हाला हा प्रश्न आम्ही हा विचार म्हणजे बालिश पण आहे, एक पाऊस पडणार आहे का. पण आता पर्यावरणाचे डॉक्टर जर आमच्या स्टुडिओत आले असतील तर नक्कीच आम्ही त्यांना एक बाळभूत प्रश्न विचारणार, काय चित्र दिसतंय बरं तुम्हाला हे पुढच्या 1 वर्षाचं पावसाच्या बाबतीत? नाही, परत मग थोडस जरा 2024 साली जगातल्या हवामान शास्त्राच्या ज्या संघटना आहेत, जागतिक हवामान शास्त्रज्ञ संघटना, त्यांनी जाहीर केलं की पृथ्वीचं तापमान हे 1.5 डिग्रीनी वाढलेलं आहे. ही सरासरी आहे. 2 ध्रुवावर ते 5 डिग्रीनी वाढलंय, म्हणून ध्रुव वितळतायत. आणि ते वितळलेलं पाणी येऊन समुद्राची पातळी वाढतीये. समुद्राचं तापमान जवळजवळ 1 अंश सेल्सिअसनी वाढलंय. तिन्ही आपल्या तिन्ही बाजूनी समुद्र आहेत. आणि समुद्राचं तापमान जेव्हा वाढले ते नको त्या वेळेला त्याच्या वाफा तयार होतात. त्या वाफा तयार होऊन काही वेळेला त्याचा घुमट तयार होतो, त्याला हीट डोम म्हणतात. उष्णतेची लाट त्याच्यामुळे येते. आता काय झालंय, समुद्राचं पाणी तापत असल्यामुळे उष्णता आणि आर्द्रता दोन्ही वाढते. आपल्याकडं हे लक्षात येत असेल की उन्हाचा चटका जास्त बसतोय, घाम जास्त येतोय. हे गेल्या 2 वर्षामध्ये खूप वाढलेलं आहे. त्याला हीट इंडेक्स म्हणतात. म्हणजे कसं, त्याचेच परिणाम आहेत, त्याचे परिणाम आहेत उष्णतेच्या लाटेचे. आणि त्याचा पुढचा भाग, या 3 बाजूच्या समुद्र तापण्यामुळे ढगाची जी निर्मिती होतीये, तर ढगाचे मनोरे तयार होत आहेत. आता त्याला क्युम्युलो निंबस क्लाउड म्हणतात. अजून एकदा आमच्या प्रेक्षकांना तो शब्द सांगा. क्युम्युलो निंबस क्लाउड असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की आपले जे साधा पाऊस जो पडतो तर तो साधारणपणे 2 किलोमीटर उंचीवर असतो आणि त्याची उंची पुढे 7-8 किलोमीटर असते. रुंदी किती असू शकते, म्हणजे 100 किलोमीटर 200 किलोमीटर पाऊस पडतो तो सगळा.
क्युमुलोनिंबस जो क्राऊड आहे त्याला आपण कवी ग्रेसांच्या भाषेमध्ये मेघांचे पर्वत म्हणूया. आणि खरोखर ते पर्वत आहेत. म्हणजे एव्हरेस्टच्या 5 पट वगैरे ते 20 किलोमीटर उंचीचा ढगाचा मनोरा तयार होतो. आणि तो मग एका वेळेला पडला. 20 किलोमीटर उंची. 20 किलोमीटर उंचीचा ढगाचा मनोरा तयार होतो. आता साधी गोष्ट, 20 जुलैच ना 2005 मुंबईमध्ये 24 तासात 994 मिलीमीटर पाऊस पडला होता. विलासराव मुख्यमंत्री होते तेव्हा. का? कारण तो एवढा मोठा ढोग होता आणि तो कोसळत राहिला. आता असे पाऊस उत्तर भारतामध्ये, उत्तराखंड, हिमाचलमध्ये वारंवार, आता परवा झाला किंवा आपल्याकडे आता परवा जळकोटला एका दिवसात 200 मिलीमीटर पाऊस पडला. हे जे प्रमाण वाढतंय हे हवामान बदलाचे खरी भाग आहे. म्हणून आधी जे म्हणलं की 30 ते 40 आपला पाऊस 800 मिलीमीटर आहे, तो 100 तासात पडला तर काय होईल आणि तो 20 तासातच पडला तर काय होईल. असं पावसाचं प्रमाण जे झालेलं आहे, म्हणजे एक तर ढगफुटी आणि गारपीट आता किती कॉमन झाली आहे, कारण तिन्ही बाजूने येत आहेत. याच्यावर काही प्रिकॉशन नाही, याच्यावर एकच प्रिकॉशन आहे. त्याचं उत्तम वाक्य असं आहे, हवामान बदल हा जागतिक आहे पण त्याला उत्तर स्थानिक आहे. तुम्ही झाडं वाढवा, हे एकमेव. पण किती म्हणजे चीनमध्ये शहरी वन तयार करतात, शहरामध्ये जंगल सारखं वातावरण तयार करतात, इतकं घनदाट शहरामध्ये झाडी तयार करतात, घराघरावर सगळीकडे तुम्हाला झाडं दिसतील चीनमध्ये. ते ठरवल्यानंतर काही करू शकतात. आपण सुद्धा आपल्याकडे सुद्धा टेरेस गार्डनचे आता सुरू होईल. त्याला सरकारने काय पद्धतीने राबवतो याच्यावर अवलंबून आहे. पण आपल्याकडे काय होतं दुर्दैवानं, तुतीच्या झाडाला सुद्धा वृक्ष म्हणतात आणि 3 कोटी झाडं लावली म्हणून सांगतात. तर काय आता तुम्ही झेंडूला जर झाड म्हणायला लागलात आणि तर शेवटी स्वतःची फसवणूक आहे. तर आपण मुद्दा काय सांगत होतो की पावसाचं प्रमाण हे असं वाढतंय, उन्हाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तापमान आता सध्या काय झालंय या वर्षीच्या पावसाचं सांगतो. एक तर पृथ्वीचं तापमान 1.5 अंशाने वाढलं आणि आता एल निनो इफेक्ट आहे. तो पश्चिम जो प्रशांत पॅसिफिक ओशन आहे ना, तिथनं जे पाण्याचे प्रवाह आहेत त्याच्यावर आपला पाऊस येतो तिकडनं येताना. तर तिथलं तापमान आता 2 अंश सेल्सिअसने वाढलंय, म्हणजे एकूण 3 अंश सेल्सिअसने वाढलं. त्यामुळं एल्निनो यावेळेचा सुपर एल्निनो आहे. म्हणून पावसाची विषयी तुम्ही काहीही खात्री बाळगू नका. आता कधी नाही ते आपलं सरकार सांगायला लागलेले, आता पेरणी करू नका, अमुक होणार आहे. हे सगळे सततच्या लोकांचे आणि जागतिक पातळीच्या शास्त्रज्ञांनी, आपलं अजून तेवढं विज्ञान तेवढं प्रगत नाहीये आपलं हवामान खातं. कारण एका मिनिटाला जवळजवळ 1,00,000 कोटी प्रक्रिया करायला लागतात त्या माहितीवर आणि मग त्यातनं उत्तर मिळतं. तसे सुपर कॉम्प्युटर लागतात त्याला. तेवढे अजून आपण प्रगत आपल्याकडे नाहीये, ते परदेशांमध्ये आहेत, तर ते करून सांगतायत. तर त्यातला इशारा फक्त एवढाच आहे की हवामान बदल आपल्या हातात नाही. म्हणजे तापमान वाढणार का? नक्की वाढणार. पाऊस असमान पडणार का? नक्की पडणार. थंडी जास्त पडणार का? नक्की पडणार. हे सहन करण्यासाठी तुम्ही अडॅप्टेशन कसं करणार आहात? हरित शहर, हरित शहर. मला एक प्रश्न, आपल्या देशात एकही हरित शहर नाही. मला असं म्हणजे आता मी सुचवू शकत नाही, कारण मी काही पर्यावरण तज्ञ नाही किंवा त्यातला विद्यार्थी नाही, की जसं सोलारला अनुदान देतं सरकार, तसं प्रत्येकाला टेरेस गार्डनला जर एक विशेष अनुदान दिलं आणि त्याच्यातून जर काही थोडंसं आपल्या हरित करता आलं, करायला पाहिजे. पण सरकारची ती प्राथमिकताच नाहीये, मी आधी सांगितलं त्याप्रमाणे. बरोबर. पण हे याला सामोरं जाण्यासाठी जे जे देश प्रयत्न करतायत ना, त्यांना यश काय येतंय? तर आधी सांगितलं, पण कार्बन टॅक्स आहे, प्रदूषण करणाऱ्यांना शिक्षा आहे, चांगलं करणाऱ्यांना प्रोत्साहन आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सलग 9 वर्ष दुष्काळ पडला. ऑस्ट्रेलिया हे जगातलं सर्वात जलकार्यक्षम देश मानला जातो. का? त्याचं कारण सांगतो तुला, किंवा त्याच्या आधी एक वेगळं कारण सांगतो. आपले एक वॉटर रिसोर्सेस मंत्री होते, तर ते म्हणले की त्यांना म्हणलं, अहो तुम्ही खरं तर आपण पाण्याला कर दिला पाहिजे किंवा वॉटर मीटर पाहिजे आपल्याकडे, तरच आपल्याला अक्कल येईल आणि आपण पाणी वाचवू. ते म्हणले भारतामध्ये पाण्याला कधीही मीटर लावणं शक्य नाही.
कारण मीटर लावलं की आमची मतं गेली, आम्हाला मतं महत्वाची. नळाला मीटर लावले. हा, आमची मतं गेली, आम्ही पडलो म्हणे हा. आणि आम्हाला पडायचं नाही, आम्ही मीटर लावणार नाही. हा. मग म्हणलं पाण्याची समस्या कसं सोडवणार तुम्ही? त्यांना मी आता ऑस्ट्रेलियात काय केलं माहितीये का, पाणी वापरणारे किती विभाग आहेत सगळ्यांना एकत्र एका टेबलावर, हा, मग शेती, उद्योग, इलेक्ट्रिसिटी, पाणी पुरवठा, पर्यावरण, या सगळ्यांना एकत्र बसवलं. तुम्हाला किती पाणी लागतं, तुम्ही किती पाणी सोडता आणि त्यामध्ये कशी कपात करता येईल. मग प्रत्येक इंडस्ट्रीला सांगितलं, प्रत्येक पिकाला सांगितलं की तुम्ही किती पाणी वापरता, त्यामध्ये कपात केली तर तुम्हाला एवढी सबसिडी मिळणार आहे, आणि केली नाही तर आम्ही दंड करणार आहोत. म्हणजे दोन्ही यायला, म्हणजे पनिशमेंट पण आहे आणि रिवॉर्ड पण आहे. त्यामुळं पर्थ शहरांनी एका वर्षामध्ये त्यांची पाण्याची गरज 10 कोटी लिटरनी कमी करून दाखवली. जे तिथं पाणी कसं आहे, मी आता जॉर्डन मध्ये गेलो होतो, कुठे नळामध्ये बेसिनला सुद्धा उत्तम पाणी, बेसिनचं पाणी प्या म्हणतात ते, आणि सगळ्या पाण्याला परत शुद्ध करून पुन्हा पाणी वापरलं जातं. आपल्याकडे ते तंत्रज्ञान IIT ने डेव्हलप केलेलं आहे, ते अतिशय स्वस्त आहे, म्हणून कोणाला इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये. आता मी पुण्याला नांदेड सिटीमध्ये राहतो, तर तिथं सुद्धा आम्हाला सांगितलं तुम्ही बेसिनचं पाणी प्या, हा, आम्ही तुम्हाला शुद्ध करून दिलं. अगदी बरोबर आहे. म्हणजे आंघोळीला तेच पाणी, हो, प्यायला तेच पाणी, भांडे धुवायला तेच पाणी. मला आधी आश्चर्य वाटलं, पण त्यांनी मला प्लॅन दाखवला की त्यांनी ते कशा पद्धतीनं मग हे सगळी मगरपट्ट्यात आणि नांदेड सिटीत केलं. सगळीकडे हे असं सगळीकडे करायला करता येऊ पाहिजे. शकतं, आपल्याकडे करता येऊ शकतं. बरोबर. घाबरू नका, टकमक टोक जरी जवळ आलं तरी सर आहेत, आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. अतुल सर, पाहता पाहता आपण आता 65 आलेलो आहे. पाहता पाहता एवढी आपलं आयुष्य निघून गेलेलं आहे. पर्यावरणात एवढं प्रचंड काम केलं, एवढे देश फिरलात, एवढं निसर्गाबद्दल तुमचं ज्ञान, हे सगळं आमचे प्रेक्षक बघून सुद्धा आता अचंबित झालेले असतील. आता काय राहिले करायचं, मला काय राहिलं, वैयक्तिक तुम्हाला पातळीवर काय करायचं राहिलं, हा प्रश्न माझा एक मित्रत्व म्हणून वैयक्तिक प्रश्न. मला वैयक्तिक आकांक्षा कशाचीच नाहीये, मला काही साध्य करायचं नाही, मला काही सिद्ध करायचं नाही, नाहीये. काय संशोधन राहिलंय, संशोधन काय अभ्यास राहिलाय? मला ना मला मुलांना जास्त जागरूक करावं एवढीच इच्छा आहे. शाळेतल्या मुलं, कॉलेजचे पण नाही, शाळेतल्या मुलांनी जास्त जागरूक होऊन आनंद घ्यावा एवढीच मला इच्छा. म्हणजे महाराष्ट्र सरकारला माझी विनंती की आपण काही करू शकत. प्रत्येक हायस्कूलमध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये सर तुमचे 1-1 तासाची व्याख्यान ठेवले पाहिजे. कारण मुलं आई वडिलांना संस्कार करू शकतात चांगले. हा, बरोबर. उलट म्हणतो मी, आई वडील करत नाहीयेत आपल्याकडं. हा. मुलांनी जर चांगल्या सवयी लागल्या हा. तर ते आई वडिलांना वळणावर आणतील. म्हणजे त्यांनी आग्रह केला पाहिजे की घरातनं निघताना टिश्यू, मी एवढं तरी करा की मी टिश्यू पेपर वापरणार नाही. आता हे आज आम्हाला समजलं, आम्ही कितीतरी टिश्यू पेपर आतापर्यंत फेकून दिले तर की अशा अनेक गोष्टी आहेत की मी माझा घनद्रव आणि वायूतला कचरा मी कमीत कमी करेन. हा. एवढं मी केलं तरी पुरेसं आहे. करोडो लोकांच्या डोक्यातला कचरा काढण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि मला जात जात तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही असंच भटकंती भ्रमंती तुमची असावी, तुमचं जीवनाचं ध्येय साध्य व्हावं. आमच्या रत्नाकर आवसेकर पॉडकास्ट स्टुडिओला आपण वर्षातून किमान एक तरी मुलाखत आम्हाला द्यावी. रत्नाकर म्हणाला की मी हजर आहे. आता ते मित्रत्वाच्या नात्यानं ते मला हो म्हणाले. आज त्यांना इतक्या महत्वाच्या मिटिंग असताना सुद्धा ते म्हणाले मी त्या मिटिंग लांबवतो पण मी येणार म्हणजे येणार. बरोबर माझ्या वेळेच्या आधी आले आमचे मित्र. आणि म्हणून मला प्रश्नच मी पहिल्याच सांगितलं होतं की मी आता सर म्हणू का मित्र म्हणू. पण असं आमचा हा मित्र मोठा झाला. आज देशामध्ये नाही जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. फक्त माझी पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे की त्यांनी जे मुद्दे मांडले हे मुद्दे आज प्रत्येक हायस्कूलमध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये आणि तरुणांना साक्षर करण्याचा पर्यावरण साक्षरता कार्यक्रम राबवावा लागेल. तर आपण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकतो. असा हा सुंदर पॉडकास्टसाठी अतुल देवळकर सर आमच्या इथं आले आणि भरभरून मन मोकळे बोलले. खरं तर मला थांबावंच वाटत नाहीये पण कुठेतरी मी तुमच्या सहनशीलतेचा विचार करतोय. तर सर आपण आता लवकरच पुन्हा आम्हाला भेट द्या. नक्की. धन्यवाद. धन्यवाद. मलाही बोलण्यात खूप मजा आली आणि मित्राशी बोलण्यात जास्त मजा आहे. धन्यवाद. आणि आता याच्यात फक्त मित्रांसोबत राहणं याच्या एवढा आनंद कशात नाहीये. आपण नक्की भेटू. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.
तर आपण आम्हाला नावं सुचवा कमेंट्समध्ये. आपल्याला कोणाला ऐकायचं आहे, मग तो महाराष्ट्रातला नेता असू द्या, शास्त्रज्ञ असू द्या, चित्रकार असू द्या, गायक असू द्या, अभिनेता असू द्या ना नेता असू द्या, तुमच्यासाठी रत्नाकर औसेकर पॉडकास्ट स्टुडिओ हजर आहे. पाहत राहा. नसलं केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. आणि आमच्या अतुल देऊळगावकर सरांना तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल ते सुद्धा कमेंट्समध्ये द्या. तुमचे प्रश्न आम्ही सरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर मित्रांनो, चला आता थांबूया आणि पुन्हा पुढच्या उद्याच्या नवीन पॉडकास्टसाठी भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.